नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना शुभ दिवस. मित्रांनो, भौतिक सुविधेच्या मागे लागून सुख प्राप्त करण्याचा माणूस प्रयत्न करत आहे. कुणी कुणाजवळ नाही हीच खरी समस्या आहे आणि म्हणूनच जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे. हल्ली माणसे मनमोकळी होत नाही. परिणामी मनाचा कोंडमारा जीवनातील आनंदच हिरावून घेत आहे. अपवादात्मक अथवा फार थोडी माणसे आनंदी जीवन जगत आहे, परंतु बहुतांशी माणसे भौतिक सुविधांच्या चक्रव्यूहात अडकली आहे. नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांना बघतात, औपचारिकरित्या एखादा शब्द एकमेकांशी बोलतात, मात्र काळजातले सुख आणि दुःख दाबून ठेवतात. जाणे येणे, न ठेवणे, न भेटणे, न बोलणे या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका. मित्रांनो, गाठी सोडण्याचा प्रयत्न करा, जास्त गच्च होऊ देऊ नका. धावपळ करून काय मिळते? बँकेच्या अकाउंट भरण्यापेक्षा आपल्या माणसांच्या मनाच्या अकाउंट भरा. एकमेकांना समजून घ्या, मन मोकळेपणाने संवाद साधा. मित्रांनो, नेहमीच तिरके चालणे बंद करून थोडे सरळ रेषेत चालावे. समुद्रात सगळीकडे पाणी आहे, पण पिण्यासाठी एक थेंबही नाही अशी अवस्था झाली आहे आपण सगळ्यांची. यातून लवकर बाहेर पडणे आवश्यक आहे. माणसे आणि माणुसकी नसलेली घरे कितीही पॉश असली तरी त्यांचा काय उपयोग? मित्रांनो, आजची वर्तमान स्थिती बदलू आणि आपले भविष्य सुद्धा आपण उज्ज्वल करू. चला मित्रांनो, आजही आपल्यासाठी सुंदर सुविचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलो आहे. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. परिस्थिती कितीही थंड पडली तरी स्वप्ने कधी गुटली नाही पाहिजेत. त्यांना मस्त उकळी द्यावी आणि चहासारखे घोट घोट घ्यावेत. पण त्यासाठी असावी लागते ते जगण्याची इच्छाशक्ती, भर थंडीतही शेकोटीसारखी पेटलेली. माणूस किमतीवरून नाही तर हिमतीवरून ओळखा. कारण शब्द फिरवणारी लाख मिळतील, पण पाळणारा एखादाच मिळत असतो. तुम्ही दुसऱ्याकडून काय घेता यापेक्षा दुसऱ्याला काय देता यावर तुमचा आनंद हा अवलंबून असतो. सत्यासाठी काही सोडून द्यावे, पण कोणासाठीही सत्य सोडू नये. चांगल्या व्यक्तींची परीक्षा कधीच घेऊ नका, कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाही. मात्र ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे हे महत्त्वाचे असते. मग तो पैसा असो किंवा माणसे असो. वय आणि सुंदरता पाहून जुळत नाही, ते जुळते सुंदर मन आणि त्यातील भावनांमुळे. हे ठरवून होत नाही, स्वभावाने मन जुळले की नकळत प्रेम होत असते. शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची जास्त वाट पाहत नसतात, पण मनावर प्रेम करणारी संपूर्ण आयुष्यभर वाट पाहत असतात. शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती असते. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षा काही चांगले घडेल. आपण ना कोणाचे मन दुखवायचे, ना कोणावर हक्क गाजवायचा. फक्त शांत राहून आपले आयुष्य जगायचे. तसे पण आजकाल कोणाला काही फरक पडत नाही की आपण खुश आहे की दुःखी आहोत.
स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो. तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येत असते. प्रेम करावे तर असे करावे की 4 लोकांनी कितीही कान भरायचा प्रयत्न केला तरी दोघांमधला विश्वास आणि प्रेम थोडेही कमी नाही झाले पाहिजे. हवे तर भंगार विकून जीवन जगावे, पण जीवनाला भंगार होऊ देऊ नये. संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरीच युद्ध ही शांतपणे जिंकता येत असतात. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहत असतो. स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही. इतके जरी समजले तरी जन्म व्यर्थ नसतो. संयम म्हणजे वाट पाहत बसणे नव्हे, तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे. बोलणे बंद केल्याने नाते तुटत नाही. कधी कधी नाते तुटू नये म्हणून बोलणे बंद करावे लागत असते. नात्यामध्ये या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात: ऐकून घेणे, समजून घेणे आणि विश्वास असणे. नात्यामध्ये आदर आणि विश्वासाचा तोल घसरला की खाली शिल्लक राहते ती फक्त ओळख. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटत असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.